आजी आज मस्त असं दही वांग बनवते. एकदम चविष्ट असं हे दही वांग होतं. आणि आता सगळ्यात आधी ताजे कवळे वांगे घेतलेले, काटे वांगे घेतलेले आणि ते स्वच्छ आधी पाण्याने धुवून घेतले. पातेल्यामध्ये पुन्हा आजीने पाणी घ्यायला लावलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायला लावलं, म्हणजे कापलेले वांगे काळे पडती नाही. आता आजी अशा पद्धतीने वांगे कापीत आहे. ते असे कापून घेतलेत. हे बाई तर अशा पद्धतीने आता आजीने वांग दही वांग आता अशा पद्धतीने आजीने दही वांग बनवण्यासाठी हे वांगे कापून घेतलेले आहे. आता तवा तापायला ठेवलेला आहे आणि कांदा आजीने असा भाजायला लावलेला आता आहे. कांदा टाकलाय. आता आजी अजिबातही काळं वांग बनवत नाही, पण उभा कांदा कापला आणि आजीने तेल टाकून आजी तो कांदा भाजून घेते आहे. काळं नाही करायचं. आता आजी म्हणते कांदा जो आहे तो काळा नाही बनवायचा, असा लाल झाला की असा लाल होईल एवढाच भाजायचा आहे. आणि टाकी ते भाजायला. आता आजीने कांद्यातच लगे शेंगदाणे पण टाकलेले आहे. आता लसूण टाकीते. एवढं लसूण टाकीते. खोबरं टाकलंय, लसूण टाकलाय, कांदे आता समजा भाजून घ्यायचं एक जागी. ते भाजून घेतलंय, पाणी नाही टाकताना वाटायचंय. आता वाटून झाला. हे बाय आता खोबरं हे समजा मसाला वाटलाय. हे बाय आता तिखटाला काळा मसाला आहे. हळद टाकली. हे बाय मीठ टाकलंय. आता मसाला वाटताना एकही थेंबही पाण्याचं न टाकता कांद्यामुळे असा ओलचट थोडासा मसाला झालेला आहे. आणि लाल तिखट टाकीचे. आता आता काढून घेतलंय. आता कोथिंबीर टाकून काढून घेतली. वांगे पाण्यातून काढलेत. भरायचे का मग मसाला भरले ना. आता वांग्यात मसाला भरायचे. हे बाय वांग्यात मसाला भरलाय. आता झाला का वांग्यात मसाला भरून सनी कुकर म्हणजे करायचं आहे बरं का वांग. हे बाय तेल टाकीचे. हे बाय तेल टाकलंय. आता मोहरी टाकली. ते ना तडतडून दिली. मग तडतडली. आता वांगे टाकायचे. टाकू का. हे बाय वांगे टाकलेत. आता तेलामध्ये परतून घ्यायचे. परतून घ्यायचे तेलात. उरलेला टाकला त्या परतायला. दही घेतलं टाकायचं तिथे. आता चांगलं हलवून घेते. दही हलवून घेते ना. दही हलीचे. आता वांग्यामध्ये आजीने एक थेंबही पाण्याचा न टाकता
फक्त आजीने दह्यामध्ये वांगं शिजवलेलं आहे, निम्मी वाटी दही टाकलेलं आहे. आता दही घेताना कमी आंबट असं दही घेतलेलं आहे आणि ते छान असं फेटून घेतलं आणि मग या वांग्यामध्ये टाकलं. आता याच्या कमी गॅसमध्ये 2 शिट्ट्या घ्यायच्या. आता कमी गॅस म्हणजे पाणी टाकलेलं नाही आहे, मग खाली लागण्याची शक्यता आहे, म्हणून कमी गॅसमध्ये याच्या 2 शिट्ट्या घेतलेल्या आहे. आता 2 शिट्ट्या झाल्या आणि पूर्ण अशी वाफ जाऊन दिली, म्हणजे शिट्टी न काढता. आणि बघा एकदम मस्त असे वांगं दिसत आहे. दह्यातलं वांगं इतकं चविष्ट झालं होतं, पोळीसोबत किंवा भातासोबत इतकं मस्त लागते वांगं. एक वेळेस नक्की या पद्धतीने वांगं बनवून बघा. एकदम मस्त असे दह्यातलं वांगं लागतं. पाण्याचा एक थेंबही न टाकता हे दही वांगं एकदम वेगळ्या पद्धतीने आजीने केलेलं आहे. जेवढं छान दिसतं तेवढं चवीलाही एकदम मस्त असे वांगं लागतं. आता आजी ताटामध्ये वाढून घेत आहे. बघा किती छान असं दिसतंय. पाणी न टाकता, एक थेंबही पाण्याचा न टाकता इतकं छान असं चवीला फक्त दह्यामध्ये वांगं शिजवलं कमी मसाल्यामध्ये, एकदम चविष्ट असं. फक्त हे वांगं बनवताना वांगे जास्त मोठे घ्यायचे नाही. आजीने छोटे छोटे वांगे, कवळे असे वांगे घ्यायला लावले होते. एकदा नक्कीच असं दही वांगं बनवून बघा.